माळपा आहे शिवाचा भक्त पाहून त्याची भक्ती करो कर धन्य झाले कैलास हो पाहून त्याची भक्ती करो कर धन्य झाले कैलास शिताळ कोटी पोतला जाऊनी तिथे शिवाची बाग जऱ्यावरती राखणी चौथा पाच पडीचा नाग ओ जऱ्यावरती राखणी चौथा पाच पडीचा नाग नाव गुरुचे मुती घेऊन केले तयाला वश पाहून त्याची भक्ती करो कर धन्य झाले कैलास हो पाहून त्याची भक्ती करो कर धन्य झाले कैलास मारोग्याचा घेतला अवतार घेतली माळा पचिक चोटी काळजाची करून पंथी आतड्याच्या लावल्या वाती ओ काळजाची करून पंथी आतड्याच्या लावल्या वाती शिष्य गुरुचा तोर झाला मिळवले मुंडाच पाहून त्याची भक्ती करो कर धन्य झाले कैलास हो पाहून त्याची भक्ती करो कर धन्य झाले कैलास गैनीनाथ बिरदेवाचा गुरु महारायाचा वरदात माझ्या शिरावर ताप मारे डिंबाड्या ढोलावर रे बाबा त्या देमावाच्या वाड्याला देमावा मावशीला जसं रे बाबा मुठभर तांदूळ गावलं त्या उत्तरंडीत जसं देमावानं घेतलं हाताला फटक्या पदरात देमावानं बांधलं आणि देमावा मावशी त्याच वेळेला असं त्या तळाच्या गाड्यात मुठभर तांदूळ गावलं देवानं फाटक्या पदरात घेतलं निघून आणि दरवाजाच्या तोंडाला आणि गोसावी दादाला लागली होती का बोलायला त्याच वेळेला गोसावी दादा तुझ्या नशिबाने रे माझ्या देवाच्या पुण्याईने मुठभर तांदूळ कधी ठेवलेला गावल्यात ही दान धर्म भिक्षा घे आणि मोर जात्याच वेळेला एवढ्याच देवरूपी गोसावी काय लागलाय बोलायला त्या जाग्याला हे मुठभर तांदूळ घे आणि 4 घरे भिक्षा माग आणि तुझं तो करून खाजा म्हणून देवा बोलत होती देवाला पण देव काय बोलत होता देवाला त्याच वेळेला बोलायला लागेला
माऊशीला करशील काय बोलतोय त्या देवा मावशीला त्याच वेळेला असावी रुपी देव लागला बोलायला हे मोठं बरं तांदूळ कुठं घेऊन कशा तशीच मुलं खाऊ त्याच वेळेला तेव्हा हे मोठं बरं तांदूळ तुझ्याच वाड्याला तूच शिजवून घाल मला त्याच वेळेला त्याला जार पाणी बघू कुठं त्याला गाड बघू कुठंच मी शिजवून खाऊ तुझ्या असणाऱ्या या आंबील करत्याल्याच गाडग्यात मला शिजवून घाल एवढ्याच देवा बोलती त्या देवा करी शिदाला त्याच वेळेला देवा एक गाडगा आंबील करायला एक बेलटा आंबील प्यायला तेव्हा मी भात केलाच नाही माझ्या वाड्याला भात कधी शिजला नाही त्याच वेळेला देवा हे मला भात शिजवून घाल देवा बोलतीया देवा मी आज तर कामाला जायचं राहिलो तर माझी संध्याकाळी पोर माझी उपाशी झोपतील एवढ्याच वेळेत देवाचा नाईला जावाला देव सतवार राहिलेला मागे नव्हता सरायला त्याच वेळेला ह्या तुझ्या मोठ्या बऱ्या तांदळासाठी काम माझं बुडत या देवा बोलत होती देवाला त्याच वेळेला एवढ्याच वेळेत काहीतरी असू दे मला शिजवून पाहिजे तू घालायला एवढ्याच वेळेत जसे देवा बोलतीया ह्या मुठभर तांदळात जसं पेजवणी ऊन वाहून जाईल त्याच वेळेला एवढ्याच देवाला देव काय बोलतोय त्याच वेळेला लागला होता बोलायला किती जाग्याला ही देवा जशी पेजवणी झाली तर वाहून जाऊ दे चाटून पुसून खाऊया परण तू त्याच वेळेला मला तुझ्या वाड्यात शिजवून घाल त्याच वेळेला म्हणून ते देमवाचा नाही हिला झाला मोठभर तांदूळ गाडग्यात घातलं घागरभर पाणी घातलं चुलीवरती ठेवला आणि देमवा बाईने त्याच वेळेला असं चुलीवर ठेवायला आणि झाड लागली होती बिरी झाड लागली लावायला झाड लागली लावायला
काय बोलतोय त्याच वेळेला. जसा गोसावी रूपी देवानं सांगितलं देवाला आणि देवा लागली होती ब्रिका गाड्या चुलीवर ठेवलेली जाळा लागली होती लावायला गाड्याच्या वर हातात वर जाळा लागला होता दिसायला देवानं बाहेर राहून नेत्रानं पाहिलं त्याच वेळेला. देवानं माझ्या नेत्रानं पाहिलं रे विचार केला म्हणाला देवाला भात शिजवून माहिती नाही खरं करे बाबा हिला नाचाळ दुबळा संसार आया म्हणून माझ्या देवा करीशिलानं वाटव्यात गाठला 14 विद्या भंडारा हातात घेतला जसा भंडारा देवाच्या वाड्यात टाकला त्याच वेळेला. जसा वाड्यात टाकायला तसा तो गाडग्यातला भात त्याच वेळेला जस मात्र त्याच वेळेला गाडग्यातला भात जसा मोगऱ्याची कळी फुलतिया तसा देवाच्या वाड्यात रे बाबा देवाच्या कृपेनं तो भात शिजला मोगऱ्याच्या कळीसारखा. मग देवानं नेत्राने पाहिला आणि देवा लागली रे बाबा बोलायला त्याच वेळ. भात शिजल्याला बघितला आणि देवाला लागली बोलायला बोलायला लागली रे लागली सांगायला लागली बोलायला लागली रे लागली सांगायला लागली. देवाला जशी देवाला रे बाबा बोलायला त्याच वेळेला. जसे वसाव्याला लागले बोलायला अरे बाबा भात शिजला या ये लवकर भात खा मला जायचंय का मला मात्र त्याच वेळेला जायच्या कामाला आज नाही काम केलं तर माझी पोरं संध्याकाळी उपाशी झोपतील एवढ्याच वेळेत त्या देवा करीशिरानं विचार केला म्हणाला लागला रे बाबा देवाला बोलायला त्याच वेळेला. देवाला लागला सांगायला आणि काय देव बोलत होता त्याच वेळेला बोलायला लागेला वे संत